जय शिवराय मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही भरलेला आहे आणि त्या फॉर्मचं स्टेटस तुम्हाला दाखवत आहे इन पेंडिंग टू सबमिट। आता इन पेंडिंग टू सबमिट याचा अर्थ काय आहे, हे का दाखवत आहे, पुढे तुम्हाला काय करायचं आहे, याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर चला व्हिडिओ सुरू करूयात। नारी शक्ती दूत ऍप तुम्हाला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर इथे तुम्हाला केलेले अर्ज यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही जेवढे काही अर्ज भरलेले होते ते सर्व अर्ज तुम्हाला या ठिकाणी तुमचे दिसणार आहेत। तर तुम्ही एका याच्यावरती या ठिकाणी ओपन करायचं आहे। मित्रांनो, जर यामध्ये एक अतिशय महत्त्वाची अपडेट सुद्धा आलेली आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की एडिट नावाचा एक ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला। जर तुम्ही फॉर्म भरते वेळेस काही या ठिकाणी तुमचं चुकलं असेल, तुमची जन्मतारीख म्हणा, नाव म्हणा किंवा डॉक्युमेंट चुकीचे अपलोड झाले आहेत, तर तुम्ही यावरती एडिट वरती क्लिक करून तुमची सर्व जी काही आहे सर्व दुरुस्ती त्या ठिकाणी करू शकता। त्यामध्ये चेंजेस तुम्ही करू शकता आणि बरोबर माहिती या ठिकाणी परत सबमिट त्या ठिकाणी करू शकता। इथे दिसेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिट। याचा अर्थ काय आहे मित्रांनो, तुमचा फॉर्म हा कम्प्लीटली सबमिट झालेला आहे, बरोबर सबमिट झालेला आहे, त्यामध्ये कुठलीही अडचण नाही। तुमच्याकडून तो फॉर्म सबमिट झालेला आहे, पण तो पेंडिंग आहे सरकारकडून। सरकारी अधिकारी हा तुमचा फॉर्म जो आहे पूर्ण डिटेल्स आणि कागदपत्रे पूर्ण चेक करतील। चेक केल्याच्या नंतर हा फॉर्म ऍक्सेप्ट होईल। ऍक्सेप्ट झाल्याच्या नंतर अप्रूव्हल होणार आहे। अप्रूव्हल झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे जे स्टेटस आहे ते सक्सेसफुल या ठिकाणी दाखवणार आहे। मित्रांनो, फॉर्म भरताना अजून एक तुम्हाला एक अडचण त्या ठिकाणी जाणवत आहे। ज्या वेळेस तुम्ही पूर्ण फॉर्म भरता, फॉर्म प्रिव्ह्यू केल्याच्या नंतर तुम्हाला जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते कोणतेच डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुम्हाला दाखवत नाही। ही जी अडचण आहे ही तुमची अडचण नाहीये, ही आहे सरकारची अडचण आहे। सरकारची जे काही ऍप हे नारी शक्ती ऍप आहे त्यावरती लोड असल्यामुळे हे डॉक्युमेंट्स या ठिकाणी प्रिव्ह्यू मध्ये दाखवत नाही। त्यामुळे तुम्हाला पण कुठलाही प्रॉब्लेम त्या ठिकाणी नाहीये। तुम्ही तुमचा अर्ज डायरेक्टली त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे। सबमिट केल्याच्या नंतर तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला ते प्रॉपरली दाखवेल, पण प्रिव्ह्यू मध्ये जर डॉक्युमेंट दाखवले नाही तरीही तुम्ही काळजी करायचं कारण नाही। तुम्ही डायरेक्टली तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे। आधार कार्ड, इलेक्शन कार्ड असेल, तुमचे जन्म टीसी असेल, यावरती सगळ्यावरती जन्मतारीख ही सारखी पाहिजे। ती सारखी नसेल तर ती आधी करून घ्या, त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा। अन्यथा चुकीची माहिती अपलोड करू नका। चुकीची माहिती अपलोड केली तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होण्याचे चान्सेस भरपूर आहेत। त्यामुळे चुकीची माहिती अपलोड करू नका। त्यानंतर राशन कार्ड दोन ठिकाणी जर अपलोड करायचं असेल तुम्हाला, आदिवासी प्रमाणपत्राच्या जाग्यावर आणि इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्राच्या जाग्यावर, तर राशन कार्ड हे पिवळे किंवा केसरी, त्यासोबतच ते 15 वर्ष जुने असणं गरजेचं आहे। जर असेल तरच तुम्ही दोन ठिकाणी ते अपलोड करू शकता। अन्यथा जर नवीन राशन कार्ड असेल तर तुम्ही फक्त उत्पन्न प्रमाणपत्राच्या जागीच ते अपलोड करू शकता। ठीक आहे। ह्या अतिशय महत्त्वाच्या काही जे प्रश्न माझ्याकडे आले होते त्या प्रश्नाची ही अतिशय महत्त्वाची उत्तर आहेत। ही माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल। हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तर चला परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।